प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढणे, ग्रामसभेने मंजूर केलेल्या वनहक्क धारकांना शेतीसाठी संरक्षण देणे आणि शासनाच्या 2016 व 2022च्या परिपत्रकांची अंमलबजावणी करणे या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असले लोकसंघर्ष मोर्चाचे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। जिल्हाधिकारी श्रीमती मिताली सेठी यांनी आंदोलकांना लेखी पत्र देत 23 जुलै रोजी विशेष बैठक बोलावली। या आश्वासनानंतर मोर्चाने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला। लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने प्रतिभा शिंदे, काथा वसावे, महेंद्र पाटील, रमेश नाईक, अशोक पाडवी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नंदुरबारच्या भांगडा आणि अक्कलकुव्याच्या आंबाबारी येथील वनहक्क दाव्यांबाबत तक्रारी मांडल्या होत्या। दरम्यान बैठकीत वनहक्क धारकांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा इशारा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। संघर्ष मोर्चाच्या वतीने कालपासून तर आजपर्यंत हे आंदोलन वन दावे धारकांसाठी चालू होतं। भांगडा येथील शेतकरी यांची जमीन बटालियन यांनी जी जप्ती केलेली आहे ती जमीन त्यांना खेळण्यासाठी देण्यात यावी, कारण की बटालियन याला जी जमीन देण्यात आली ती बेकायदेशीररित्या आहे। म्हणून या विषयावर आज कलेक्टर मॅडमने पुन्हा अजून 2-3 तास मीटिंग घेतली, चर्चा केली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून मॅडमांनी व आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की जे वन दावे धारक आहेत त्यांची व बटालियन यांची सोबत 23 तारखेला मीटिंग लावणार आहेत आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून यांना न्याय देण्याचा पूर्णपणे ते प्रयत्न करणार आहेत। म्हणून आम्ही तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन 23 तारखेपर्यंत स्थगित करीत आहोत।